जरासंधाला मारल्यानंतर इंद्रप्रस्थ नगरीमध्ये देशोदेशींचे राज्य आपल्याला वाजवण्यासह आलेले असून त्यांच्या स्वागतासाठी पांडवांनी त्यांचे नगरजन सेवक गुंतलेले आहेत. अखेर यज्ञाचा दिवस उजाडतो. यज्ञ मंडपामध्ये अनेक मान्यवर उपस्थित असतात. त्या सभा मंडपामध्ये अनेक राज्य अनेक ऋषीवर उपस्थित होते. काही राज्ये कृष्णांच्या बाजूचे होते तर काही राज्ये कौरवांच्या बाजूचे होते. काही जण कंसाचे सासरे मृत जरासंधाच्या बाजूचे होते. त्यात शिशुपालही होता. या यज्ञामध्ये जो अग्रपूजेचा मान आहे तो कोणाला द्यायचा यावर चर्चा चालत असताना जरासंधाचा पुत्र सहदेव याने अतिशय समयोचित भाषण करून श्रीकृष्णांचे नाव अग्रपूजेसाठी सुचविले. अनेक राजांनी त्याला पाठिंबा दिला, पण श्रीकृष्णांचा वैरी शत्रू असलेल्या शिशुपालाला हे सहन होत नाही. त्याचा आपल्या जिभेवरचा ताबा सुटतो. तो श्रीकृष्णांना वाटेल तसा बोलू लागतो. त्याला मारण्यासाठी अनेक राजे पुढे येतात, परंतु तो आपले जे भाषण आहे तो काही कमी करत नाही. श्रीकृष्णांना वाटेल तसा बोलू लागतो. त्याने पितामह भीष्म यांना सुद्धा दूषणे देण्यास मागे पुढे पाहिलेले नाही. त्याचे द्वेषाने भरलेले जे मन होते तो बाहेर काढत होता आणि तो पुन्हा पुन्हा श्रीकृष्णांची निंदा करत होता. त्याला गवळी संबोधून त्याची हेटाळणी करत होता. शिशुपालाची बडबड ऐकून संपूर्ण यज्ञ मंडपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. श्रीकृष्ण मात्र त्यांच्या बोलण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करू लागले. पण शिशुपाल आपली मर्यादा सोडत आहे हे पाहताच श्रीकृष्ण उभे टाकतात आणि शिशुपालाला आवर घालणारे आप आपल्या जागावर बसतात तेव्हा श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत. त्यांनी आपले क्षणभर डोळे मिटून घेतले. त्यांना आठवले आपले वचन, शिशुपालाच्या मातेला दिलेला शब्द, ते म्हणजे शिशुपाल जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याला 10 पेक्षा जास्त बोटे होती. तो जन्माला येताच आकाशवाणी झाली होती की याचा शत्रू याला जेव्हा पाहिल तेव्हा याची ही जास्तीची बोटे गळून पडतील.
श्रीकृष्णांनी जेव्हा शिशुपालाला पाहिले तेव्हा त्याची जास्तीची बोटे गळून पडली. शिशुपालाच्या आईने त्याला श्रीकृष्णाच्या समोर उभे करून मिरवणी केली. हे श्रीकृष्ण, तू याला मारू नकोस. तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या आईला शब्द दिला होता की मी याला कधीही व्यर्थ मारणार नाही. याचे 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर मगच मी याला मारेन. त्याच्या मातेला दिलेला शब्द श्रीकृष्णांनी आज पूर्ण केलेला आहे. शिशुपालांचे 100 अपराध पूर्ण झालेले होते. श्रीकृष्णांनी आपले सुदर्शन चक्र धारण केले. ते शिशुपालावर सोडून शिशुपालाचे मस्तक आपल्या सुदर्शन चक्राने धडा वेगळे केले. काही काळाकरता यज्ञ मंडपामध्ये हाहाकार उडाला, पण थोड्याच वेळात सारे सावरले जाते. मग युधिष्ठिराने श्रीकृष्णांची आदरपूजा केली आणि राजसूय यज्ञाची सुरुवात होऊन तो यज्ञ तासांन पार पडला. पण या राजसूय यज्ञामध्येच महाभारत युद्धांची खरी बीजे पेरली गेली. ती कौरवांच्या फजितीमुळे आणि याच यज्ञात शिशुपालांचा मित्र शाल्व याने यादवांचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली होती. शाल्वाने भगवान शिवशंकरांची आराधना करून शाल्व राजाने भगवान शिवशंकरांची आराधना करून अभेद्य विमान मागून घेतले होते. ते विमान अतिशय वेगवान आणि अदृश्य होणारे असे प्राप्त झाल्यानंतर शाल्व राजांनी यादवांना द्वारकेमध्ये जाऊन त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे. तेव्हा श्रीकृष्णांनी शाल्व राजांचाही वध केलेला आहे. हे युद्ध संपल्यानंतर करुस देशाचा राजा दंतवक्र वायुवेगाने श्रीकृष्णाकडे धावत येतो. त्याच्या हातामध्ये गदा असताना ती गदा हातामध्ये घेऊन श्रीकृष्णासमोर येऊन उभा टाकतो आणि श्रीकृष्णावर गदेचा प्रहार करतो. त्यांच्या गदेचा वार श्रीकृष्णांनी सहज पेलला आणि त्याने श्रीकृष्णांनी दंतवक्रावर गदेचा प्रहार केल्यानंतर तो जमिनीवर कोसळला. तो परत उठलाच नाही. दंतवक्रा पाठोपाठ त्याचा भाऊ विदुरथ तलवार आणि ढाल घेऊन येतो. तेव्हा श्रीकृष्णांनी आपले तेजस्वी आणि अभेद असे सुदर्शन चक्र सोडून विदुरथाचा सुद्धा वध करतो. द्वारकेवरील संकट टळल्यानंतर श्रीकृष्णांचा पराक्रम पाहून देवांनी आकाशातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि श्रीकृष्णाने सर्व मृतवीरांचा यथोचित अंत्यसंस्कार केला आणि त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. त्यानंतर बलरामजी तीर्थे पाहत पाहत नैमिषारण्यामध्ये जातात. श्रीकृष्ण महाभारत युद्धामध्ये अर्जुनाचे सारथी झाले होते आणि आपले सैन्य त्यांनी कौरवांना दिले होते. बलरामांना मात्र या युद्धामध्ये कोणताच पक्ष घ्यायचा नसल्यामुळे ते नैमिषारण्यामध्ये यात्रेसाठी निघून गेलेले होते. भावांनो, भगवंताच्या चरणाकडे जर आपण आपले मन आकर्षित केले
तर नक्कीच आपणाला यातून काहीतरी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण मनुष्य तसा करत नाही. याचे कारण आपणच आहोत. कारण आपण या भोगी विलासी जीवनामध्ये एवढे गुरफटून गेलो आहोत. आपला जन्म कशासाठी झालेला आहे, आपण काय करावयास पाहिजे आणि काय करू नये याचा विचार आपण कधीही करत नाही. परंतु ज्या वेळेला वेळ निघून जाते त्यावेळेला आपण मी हे करावयास पाहिजे होते, मी ते करावयास पाहिजे होते असे म्हणतो. परंतु गेलेली वेळ पुन्हा आपल्याकडे परत येत नाही. म्हणून आपण कर्म करत असताना परमार्थामध्ये उभारणे किती महत्वाचे आहे. हे मी आपल्याला सांगण्याचे कारण म्हणजे ज्या राजा परीक्षितांचे उत्तरेच्या गर्भामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साह्याने रक्षण केले, तोच राजा परीक्षित आज मरणाच्या उंबरठ्यावर असताना देवांनी त्यांना अमृत पाजवून अमर करण्याचा विडा उचलला असताना सुद्धा तो राजा परीक्षितांनी नाकारून भागवत कथा अमृत ऐकून आपल्या जीवनाचा जो उद्धार करण्याचा प्रण केला होता आणि त्यांना कथा सांगण्यासाठी परमहंस रूपी सुखदेवजी महाराज ते गंगा किनारी आलेले असून ती एक एक कथा राजा परीक्षितांचा उद्धार व्हावा, त्यांचे मरण सुगम व्हावे, सफल व्हावे म्हणून त्यांनी सविस्तर एक एक कथा राजा परीक्षितांना सांगितलेल्या आहेत. जो 10वा स्कंद आहे या 12व्या स्कंदामध्ये पूर्वार्धामध्ये भगवान श्रीकृष्ण यांचे जन्मने मथुरेतून गोकुळामध्ये, गोकुळातून परत मथुरेमध्ये, गोकुळामध्ये असताना गोपींची रासलीला, गोपींची रासलीला संपल्यानंतर वयांच्या 11व्या वर्षी ते परत मथुरेमध्ये येतात, कंसाचा वध करतात आणि आपले आई वडील यांना बंदीखान्यातून सोडवतात आणि राज्य आपल्या आजोबा यांच्या सुपूर्द करतात. त्यानंतर ते कार्यवाही जरासंधाचा बरेच वेळेस पराभव करतात. मुचकुंद राजाला वर देतात
आणि शेवटी जरासंधाचा वध करून पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये उपस्थित राहतात. यज्ञामध्ये आग्रपूजेच्या कारणावरून शिशुपाल श्रीकृष्ण परमात्म्यांना वेडे वाकडे बोलल्यामुळे आणि त्याचे 100 अपराध पूर्ण झाल्यामुळे त्यांचा वध श्रीकृष्ण करतात. पांडवांचा जो राजसूय यज्ञ होता त्या यज्ञाच्या वेळी धर्मराज गेले. आपण राजसूय यज्ञ करत आहोत, परंतु यज्ञाच्या वेळी जेवण चालत असताना जे पात्र आहेत वाढण्यासाठी भरपूर लोक तयार असतात, परंतु पात्र उचलण्यासाठी पंगत उठल्यानंतर ते पात्र उचलण्यासाठी आणि परत पंगत बसण्यासाठी वेळ लागेल, नियोजन कसे होईल या चिंतनामध्ये धर्मराज असताना द्रौपदी त्यांना म्हणते, हे धर्मराज, आपण कोणत्या गोष्टीची चिंता करत आहात? तेव्हा धर्मराज सांगतात, मी एक गोष्टीचा विचार करतो आहे की यज्ञामध्ये ज्या वेळेला अन्नदान करण्याची वेळ येते आणि पंगत बसल्यानंतर ज्या वेळेला मंडळी जेवून उठेल त्यावेळेला पात्र उचलणे शक्य होणार नाही, वेळ लागेल. तेव्हा द्रौपदी भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करते. तेव्हा भगवंत द्रौपदीच्या पुढे हजर होतात आणि सांगतात, हे द्रौपदी, हे पांचाली, ती जबाबदारी माझ्याकडे दे, कारण अन्नदान करण्यापेक्षा पात्र उचलणे पुण्याचे काम आहे. जो अन्नदान करतो त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ पुण्य हे पात्र उचलण्यामध्ये आहे. म्हणून ज्याही ठिकाणी अन्नदान झालं असेल, जर आपल्या पदरी एकाही पैशाचे अन्नदान न करताना जर पुण्य पाडून घ्यावयाचे असेल तर आपण भोजनाची पंगत संपल्यानंतर जी त्यांची पात्र आहेत ती उचलण्याचा प्रयत्न करावा, उचलावेत. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याच वेळेला सांगतात, जो कोणी या यज्ञ मंडपामध्ये भोजन चालू असताना भोजन संपल्यानंतर जी काही पात्र असतील ती पात्र जो कोणी उचलेल त्याला विनासायास यज्ञाचे फल प्राप्त होईल. म्हणून आपण वाढणारी मंडळी भरपूर असते, परंतु पात्र उचलणारी मंडळी फार कमी असते. पात्र उचलण्याच्या पुण्याचा लाभ आपण अवश्य जरूर घ्यावा आणि विनासायास पुण्य आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावे. यत्र योगेश्वर कृष्ण जगाचा मालक जर पात्र उचलत असेल तर मग आपण कोण आहोत? म्हणून जनसामान्याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आपले जीवन हे कोणाच्या तरी उपयोगाला पडावे, आपल्या हातून कोणाचे तरी कल्याण व्हावे हीच अपेक्षा ठेवून आपण सकाळी उठल्यानंतर सूर्यनारायण देवतेचे दर्शन घेतल्यानंतर
भगवंताचे नाम संकीर्तन केल्यानंतर हा जो माझा देह आहे हा कोणाच्या तरी उपयोगाला पडावा, म्हणून कार्य करत राहा. भगवंताचे नाम संकीर्तन करा. ही आपली जीवन यात्रा म्हणजे तीर्थयात्रा आहे. या यात्रेला जाता जाता यात्रेचा प्रवास पूर्ण करत असताना आपण तीर्थयात्रेला जो जात असतो ते चांगल्या कामासाठी, चांगल्या कार्यासाठी. परंतु मनुष्याच्या हे लक्षात येत नाही आपली 10, 15, 20 दिवसाची तीर्थयात्रा नसून आपले जीवन ही संपूर्ण तीर्थयात्रा आहे. आणि या तीर्थयात्रेमध्ये आपण चांगले कर्म करा, चांगले कार्य करा. कारण ज्या वेळेला तीर्थयात्रा संपेल आणि आपण आपल्या घरी येऊ त्यावेळेला आपल्या लक्षात येईल आपण तीर्थयात्रेमध्ये असताना आपण कोणतेही चांगले काम करू शकलो नाही. म्हणून वेळीच सावध व्हा आणि वेळीच सावध होऊन चांगले कर्म करा. नक्कीच आपल्या जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताचे नाम संकीर्तन करा. श्री राम जय जय राम. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुं. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुं. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुं.